नमस्कार, सोनल्स किचन ब्लॉगमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. आमच्या या ट्रिपचा कोकणातला आजचा शेवटचा दिवस आहे. आई पण आहे माझ्यासोबत आता, तर आम्ही तिघंजण आज मुंबईला जाणार आहे. सकाळचे 7 वाजल्यात. ब्रेकफास्टला शिरा बनवते आज. मिस्टर दूध घेऊन आले. रवा तुपावर भाजून घेतला व्यवस्थित. त्यामध्ये केळं घातलं, गरम पाणी घातलं, त्यानंतर दूध घातलं आणि मग साखर घातली. वेलची पावडर नाही आहे आता, त्यामुळे नाही घातली. 9 दिवसाची ट्रिप होती आणि दिवस कसे गेले काहीच कळलं नाही. तसंच आजचा दिवस कसा गेला तेही दाखवते व्हिडिओच्या आजच्या भागात, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा प्लीज. तर शिरा तयार झाला असा पटकन. ब्रेकफास्ट केल्यावर मग जरा बाहेर जायचं, आईला काही वस्तू घ्यायच्यात, तर त्यासाठी गाडी सांगितली आहे. दूध गरम करून घेतलं. नंतर सर्वांची आंघोळ तयारी वगैरे झाल्यावर मग चहा ठेवला सर्वांसाठी. आई आली आहे कालच. बस बघा, आज तारीख आहे 30 आणि घड्याळात वाजलेत 7:20 झालेत. आणि इथे आता फक्त केळी शिल्लक आहेत भरायची. इथे हे भरलं आहे, हे आंबे भरले आहेत आमच्या झाडाचे, आणि हे चिकू आहेत, हे पण आमच्या झाडाचे आहेत. एक लिंबू आहे झाडात. हे सगळं भरलं. बाहेर दाखवते. नारळ आहेत आणि मग ह्याच्यात काही सामान घेतलं होतं ना मी त्याच गोणीमध्ये भरलंय आणि आता ती गोणी मी पाठवून देणार आहे बसवरून. वेंगुर्ला टू मुंबई बस इथेच येते, तर इथून आता पाठवून देणार ते सर्व सामान. एक बॉक्स किंवा गोणीसाठी ते 100 रुपये घेतात. हा आत्ताचा आमच्या इथला भाव आहे. सामान मुंबईपर्यंत पोस्ट करतात ते, फक्त त्यांच्या मेन रूटवर जाऊन आपल्यापैकी कोणीतरी कलेक्ट करायला लागतं. चांगलं आहे, म्हणजे आपण असं कितीही सामान मुंबईला पाठवू शकतो. ही मागची जागा. इथे आधी आमची खूप केळीची झाडं इथे लावली होती, ती थोडी काढून टाकली, म्हणजे एवढी काही, म्हणजे खूपच जास्त होत होती ती, म्हणजे खूप इथे कचरा व्हायचा. मग म्हणून मग थोडंसं म्हटलं स्वच्छ ठेवूया, तर ते काढून टाकली इथली केळीची झाडं. आता थोडीशीच ठेवली आहेत. आमच्या झाडाला नाही आहेत आंबे, पण आमच्या समोर दुसरा बंगला आहे त्यांच्या झाडाला आहेत, ते तुम्हाला दाखवते. हा केसर आंबा आहे. इथे आमच्या कंपाऊंडमध्ये पण एक आंबा आला आहे. आणि इथे अशा आहेत काही आंबे. ती इथे फणस पण दिसत असेल तुम्हाला, बघा छोटासा. आमच्या झाडाला कमी आहेत आंबे, पण त्यांच्या झाडाला पण लागलेत, बाजूच्यांच्या झाडाला पण लागलेत. पक्षी असे वेगवेगळे आवाज काढत असतात. तर असं आता आम्ही पटकन जाऊन येतो बाहेर एका तासाभरातच. इथे आमच्या समोरच रोड आहे ना, तिथे उभं राहिलं तरी काहीतरी पब्लिक ट्रान्सपोर्ट मिळतं, म्हणजे 6 सीटर किंवा बस वगैरे. पण उन्हात उभं राहावं लागतं आणि वेळ पण लागतो, त्यामुळे तेवढा वेळ तर नाही आहे. तर आम्ही मग गाडी किंवा रिक्षा असं काहीतरी सांगतो कुठे जायचं असेल. त्यामुळे ते एक जाणवतं की इथे आल्यावर स्वतःची गाडी किंवा ॲटलिस्ट 2 व्हीलर तरी असायला हवी. तर असं जाऊन आलो पण आम्ही तासाभरामध्ये. सर्व काही पटापट उरकायचं होतं, त्यामुळे मी तिथे काही शूट केलं नाही. गावातल्याच एकाने भाजी आणून दिली आहे. काय तो ठेवून गेला का इकडे वाली? ते गावातल्या एकाला सांगितलेलं, ते काम करतात ना, तर तो ठेवून गेला. हे गावातले वाली आणले त्याने. आणि हे काय भेंडे, बापरे एवढे भेंडे काय करायचे? तुला घेऊन जा थोडे. हा नाही घेऊन जा. आणि हे बघ वांगी. चला आम्ही जाऊन आलो आणि आता तुम्हाला टेरेसवर घेऊन जाते. तर आता मी टेरेसवर आली आहे आणि हे आहे आमचं आवळ्याचं झाड. त्यालाही बघा भरपूर आवळे लागलेत. हे सर्व आवळे खालून एवढे दिसत नाहीत कारण खाली जास्त नाही लागलेत, पण टेरेसवरून व्यवस्थित दिसत आहेत. बघा किती लागलेत, पण ते अजून कोवळे आहेत, म्हणजे आता काढता नाही येणार. असे कोवळे काढले तर ते कडू लागतात. सगळे लागलेत आवळे, जाम आहेत, वरून दिसत आहेत, ते पण दाखवते तुम्हाला. तयार झालेली सर्व फळं आम्ही काढली आहेत ऑलरेडी. इथे सगळी आमची ही रस्त्याकडची लाईन आहे आणि ही आतली लाईन आहे, आणि मग तसंच पुढे पण गल्ली आहे, तिथे आहे. तर हे मी फर्स्ट फ्लोअरला आली आहे गच्चीवर. इथे मी तुम्हाला आवळे दाखवले. इथे जाम, हे सफेद जाम आहेत. पेस्ट कंट्रोलवाल्याला सांगितलं होतं, तर तो आलाय वाटतं. वाळवी किंवा किडामुंगी घरात येऊ नये यासाठी 2-3 वर्षातून एकदा पेस्ट कंट्रोल करतो आम्ही. मी आता वर तुम्हाला घेऊन जाते. म्हणजे ही टेरेस 2nd फ्लोअरच्या लेवलला आहे. इथे वर आमची पाण्याची टाकी आहे
इथे वर दोन्ही लेवल्सना पत्रे लावले आहेत ना, त्यामुळे घरात गरम नाही होत कितीही बाहेर ऊन असलं तरी. इथे वर खुर्च्या टाकून कधी जेवायला पण बसतो आम्ही. हे बघा इथून सुद्धा आवळे दिसतात लागलेले भरपूर. खूप वर आहेत, चढून काढले पाहिजेत वर. ते काय करतात आमचे जे केअरटेकर आहेत ते वर चढून मग असं झाड हलवतात आणि खाली काय टाकतात म्हणजे, आणि मग त्यावरती ते पडतात आवळे. असं हाताने काढणं तर पॉसिबल नाही आहे, पण त्यामुळे बरेचसे आवळे खराब पण होतात. तर तुमच्याकडे काही आयडिया आहे का असे आवळे काढण्याची, तर मला सांगा कमेंट करून नक्की. चला आता मी खाली उतरले. इथे फर्स्ट फ्लोअरवर एक रूम आहे. मिस्टर पण इथेच आहेत. पेस्ट कंट्रोल करण्यासाठी ते रूम दाखवत आहेत त्याला. पेस्ट कंट्रोल नंतर करणार आहेत आम्ही गेल्यावर, आता फक्त बोलणं करून घेत आहेत. हा आमचा वरचा बेडरूम. इथे बघा काहीच ठेवलेलं नाही आहे, अगदी मोकळं आहे. जास्त काही सामान ठेवलंच नाही आहे. तर मग शेवटी आज रात्री 8च्या तुतारी एक्सप्रेसने मुंबईला निघायचंय. काही म्हटलं ना तरी सर्व काही तिथेच आहे मुंबईतच. इथे आल्यावर जी काही मजा करतो आम्ही, किंवा इव्हन घर घेतलं ते सुद्धा तिथल्या बेसवरच घेतलं ना. त्याच्या दोन्ही बाजू आहेत, त्यामुळे 1-2 आठवडे झाले की मला तरी मुंबईचे वेध लागतात. तर असं थोडंसं मनातलं बोलले. हे कडीपत्त्याच्या झाडाला फुलं पण असतात, आत्ताच कळलं मला. मी व्हॉइस ओव्हर करते कारण व्हिडिओमध्ये डायरेक्ट बोली तर बाहेरचा हवेचा आवाज येतोय. फर्स्ट फ्लोअरचा आमचा बेडरूम आहे ना, त्याच्यावरची गॅलरी आहे. आम्ही पण वर कधी कधी आलो तरी येतच नाही वरती, कारण हा रूम तर वापरलाच जात नाही. अगदी म्हणजे कोणी आले ना पाहुणे वगैरे तरच मग झोपण्यासाठी वगैरे मग हा रूम वापरतो, नाही तर मग ह्या रूमचं काही वापर नाही. मी इथे खुर्ची ठेवली आहे. खालून नेट नाही मिळत ना, मग मला व्हिडिओ अपलोड करायचा वगैरे असेल तर मग मी इथे येऊन करते, किंवा मग वर जाते वरच्या टेरेसवर जाते. ते असं सांगतायत की घरात जर माणसांचा सतत वावर असेल तर वाळवी होत नाही, आणि घरात जर वाळवी लागली तर ती बाहेर झाडांपर्यंत पण पसरते. असंच आमचं एक आंब्याचं झाड वाळवी लागून खराब झालं. तर आता इथेच व्हिडिओचा एंड करते. पुन्हा भेटूच नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय.